ब्राझीलमधील रियो दी जानेरो इथं झालेल्या 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डियाज कॅनेल बर्मुडेज यांची भेट घेतली। पंतप्रधानांनी यापूर्वी 2023 मध्ये जोहान्सबर्ग इथं झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत डियाज कॅनेल यांची भेट घेतली होती। दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य, विकास भागीदारी, वित्तीय तंत्रज्ञान, क्षमता बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला। क्युबाचे अध्यक्ष डियाज कॅनेल यांनी भारतातल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि यूपीआयमध्ये स्वारस्य दाखवलं। पंतप्रधानांनी क्युबानं आयुर्वेदाला दिलेल्या मान्यतेबद्दल कौतुक केलं आणि क्युबाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आयुर्वेदाला एकत्रित करण्यासाठी पाठिंबा दिला। पंतप्रधानांनी क्युबामधल्या भारतीय औषध निर्माण शास्त्राला मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडला, ज्यामुळे भारतीय जेनेरिक औषधांची उपलब्धता क्युबाला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान अनवर बिन इब्राहिम यांची देखील भेट घेतली। उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधल्या प्रगतीचा आढावा दोन्ही नेत्यांनी घेतला। यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, आरोग्य सेवा, पर्यटन आणि लोकांमधील संपर्क या क्षेत्रांचा समावेश आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल पंतप्रधानांनी पंतप्रधान इब्राहिम यांचे आभार मानले। दोन्ही नेत्यांनी बहुपक्षीय क्षेत्रात सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षेवरही चर्चा केली। आसियान भारत व्यापक धोरणात्मक सहकार्याला बळकटी देण्यासाठी मलेशियानं सुरू केलेल्या पाठिंब्याचं पंतप्रधानांनी स्वागत केलं। भारतात